तर मित्रांनो, स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे 27 ऑगस्ट, म्हणजेच अशी गणेश चतुर्दशी. आणि आत्ता आपण नॉर्मल रेडी झालेला, आपला आउटफिट वेगळा आहे नंतरचा, म्हणजे पूजेचा वगैरे. फक्त आपण जस्ट नॉर्मल गाणे वगैरे लावलेली आहेत. आणि आता खालती सगळी म्हणजे दुर्वा वगैरे तयारी चालू आहे. दादा गाड्या वगैरे धुते सगळ्या. तर रिक्षा धुवून झालेल्या आहे, बाईक वगैरे धुवून झालेली आहे. आत्ता आपण खाली जाऊया, काय काय तयारी चालू आहे ते पण बघूया. तर एक आपली सर्वात जुनी गाडी इथं धुवून ठेवलेली आहे. इथं काका गाडी धुतो. दुसरी इथे पण गाणी लावलेलीच आहेत. हे बघू शकताय, मोठ्या बाजूला निवडतात. इथे मकर पण ठेवलेलं आहे. आता थोड्या वेळानंतर आरती वगैरे असेल, स्थापना मूर्तीची, नंतर आरती वगैरे आहे ते पण बघूया आपण, ते पण शूट करूया. काही त्यात काका आता आमच्या टॉमीची आंघोळ घालते बघू शकताय. आणि तो पण कसला शांत बसलाय, चक्क पहिल्यांदा आंघोळ करायला. नाही तर नुसता टुनटुन उड्या मारत असतो. अरे का उड्या मारत असतो की नाही, आज शांत बसलाय. तर काही मी जरा बाहेर गेल्यामुळे आपले काय पूजेची स्थापना म्हणजे मूर्तीची स्थापना करता, तर मी शूट नाही करू शकलो. आणि आता सध्या पण आपण गाणी पण आपल्या दादाच कंपोस्ट केलेलं लावले, म्हणजे जय देवा सोमा या मूवीजने कंपोस्ट केलेला गाणीचं हा. सोमा या मूवीजवरती आलेलं आहे गाणी जय देवा म्हणून. तर काहीच बघू शकता, आपण रेडी झालेलो आहोत. आणि आत्ता आपण जाणार आहोत मस्तपैकी ते हे करण्यासाठी, आरती वगैरे. आता आपण जाऊया, सगळे पाहुणे पण आलेले आहेत बघू शकता. तर काही इथे थोडासा फोटोशूट चालू आहे. थोडासा म्हणजे हा फार मोठा इकडे बघू शकते. आता आहे लोक काहीतरी हॅलो, फार मोठा फोटोशूट चालू आहे. आणि इकडं फोटो महत्वाचे आहेत. फोटो महत्वाचे आहेत. मम्मी हात नाही सोडत. मित्रांनो, यांचं काय फोटोशूट होत नाही अजूनपर्यंत. 12च्या आधी 12:15 वाजले तरी घेत नाही. बघू शकताय, नुसता फोटोशूट पाहिजे या मुलीला. तर काही ज्यांचे काय अजून फोटोशूट होत नाही, तिथपर्यंत मला सांगितले टाल घेऊन या. ते मी टाल घेऊन येतोय. आणि आता थोड्या वेळात आरती चालूच होईल, ती पण शूट करूया आपण. तर काही बऱ्याच वेळानंतर फायनल आरती चालू झालेली आहे बघू शकताय. Bye.
काहीच आरती झालेली आहे बघू शकता. हा तोच. आता दादा आरती देतोय ते घेऊया. प्रसादाला हे ना आरती घेते. आरती पण घेऊन झाली तर प्रसाद वाटतो. तर काहीच आता आमच्या आरती वगैरे झाल्या. आमच्या इथं खालती म्हणजे खालती असे देव आहेत, देवी आहेत म्हणजे त्यांच्यात आपल्याला नैवेद्य घेऊन जायचं आहे. आता पण त्यात पण पाऊस आलेला आहे म्हणून छत्र्या घेऊन जायला बघू शकता. छत्री घेतलं आहे. तर दादा आणि मोठा दादा पण येतो विशालदा. बघूया जाऊया खालती आता आणि तिथे नैवेद्य सोडून परत वरती येऊन जेवायचं आहे. तर दादा कुठं चाललास? हॅलो, कुठं चाललास? आम्ही आमचे रक्षक कुलदैवत काय बोलता येईल देवींच्या इथे चाललेलो आहोत. थोडंसं नैवेद्य घेऊन जातो आपण दाखवायला. भरपूर पाऊस असल्यामुळे ताट भरून न येता आपण छोटीशी डिश घेतलेली आहे, त्याच्यातच सर्व घेतलेलं आहे. नाहीतर नेहमी आम्ही मोठा ताट घेऊन जातो देवींच्या इथे. चला या आमच्यासोबत चला आता. आणि आता तुम्हाला आम्ही दाखवतो. नाही इकडून बरा पडेल. आणि आता तो मोठा दावा पुढे चाललेला आहे. त्याच्या हातात पण काहीतरी आपला पंचफळ आहे त्याच्या हातात. आणि बघू शकता तिथे ग्रीनरी बघतं. तिथे मस्त ओढा पण आहे एक मोठा. खाडपलेला आहे. जाऊया तिथे हळूहळू. हळूहळू म्हणजे हळूच जा बाबा, पाहिल्यावर येऊ शकताय ग्रीनरी. इथं आपलं घरावरती आधी अंत पाणी पडतंय आणि मग आपण काय करू टाकू. तर काही आत्ता आपण जस्ट तिथे पूजा केलेली आहे सगळ्या देवांची. आता दादा तिथे मी इकडे ताळ्या पलीकडे आहे आणि दादा आत्ता इथून नैवेद्य देईल. नंतर ते इकडून जातील, मी इकडून जाईल पाठीमागून वरती. तर आत्ता एक आपण छोटेसे रील वगैरे शूट करूया तर जाऊ घरी. तर काही आत्ता आपला पाय वगैरे पडून झालेला आहे. फक्त थोडंसं क्वालिटी थोडा डिक्रीज होईल कारण की लेन्सवरती पाणी आलं आहे. तर आत्ता पण चाललेलो तू वर घरी. ते तिकडून गेलं ते फक्त आपण पाय करतो. थोडंसं रील वगैरे शूट केलेलं आहे. आत्ता आपण चाललेलो वरती परत. ही आमची सगळी चिक्कूची बाग. इथे एक मोठी आपली विहीर पण आहे जुनी, ती पण दाखवतो थांबा तुम्हाला. म्हणजे आमचा बहुतेक पाणी पुरवठा इथून होतो. इथूनच पाईपलाईन जाते ती. थांबा हळूहळू कारण की चिकट झालं आहे, सगळं माती उमळलं आहे. ही बघा विहीर. आमचा पाणी पुरवठा इथूनच होतो बहुतेक सगळा. आणि जवळजवळ 20 ते 25 फूट खोल आहे खालतून. आता आपण जरा वरती होतो. ही आमची मोटर्स पुढे म्हणजे सगळे मोटर्स वगैरे कनेक्शन याच्यात येतं. म्हणजे लाईट्स इथं मेन आहे. आणि इथं आपल्या घरात गणपती आहे आणि ह्याची पाठची बाजू आहे. तर आता आपण जाऊया वर. तर काही आत्ता आपलं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आपण इथं जस्ट टाईमपास करतो. आणि इथं बघा माझी बहीण दुर्वा आणि तिचा छोटा भाऊ. आम्ही दोघं जस्ट असेच. अरे ठीक आहे ना, असे आम्ही दोघं जण बसून गप्पा मारतो असेच. कशावरती? फ्रेंड्सवरती. आणि तिथे एक माझी बहीण ती गाडी काढण्यासाठी मदत करते थोडीफार. थांबा बघू. ती बघा तिथं गाडी काढण्यासाठी मदत करते. आणि हा बघू शकता आलूवडी खाताना पक्का आलाय का. आणि इकडे सगळे आतमध्ये पण काय नाही चाललं, फक्त टाईमपासच चाललं. रात्रीचा पिक्चर वगैरे लावू, नरसिंहा लावायचा असा विचार चालला आहे. तर बघूया कुठलं लावतोय ते. तर काही आत्ता पण नाश्त्यासाठी भेल वगैरे बनवलं, ते खायला जाऊया. थांबा आतमध्ये गर्दी जाम आहे, बाहेरच खायला येऊ आपण. तर काही बघू शकतोय भेल. हे बघा दादानी पण भेल घेतलेली आहे, मी पण घेतलं. तर ती खाऊया, मस्त एन्जॉय करूया थोडासा थंड वातावरणात. ही चिडली बघा. ही अशा बहिणी असतात तो जराशा कुठल्या गोष्टी त्यांना इन्व्हॉल्व नाही केलं की लगेच चिडतात. आता ही एन्जॉय करूया आपण थोडीशी भेल आणि थंड वातावरणात. आणि आता थोडा पाऊस आता थोडा नॉर्मल आहे. बघूया पुढं काय काय होतं ते आता. तर मित्रांनो आत्ता आपण संध्याकाळी पिक्चर लावायची तयारी करतोय. आता खालती डायरेक्ट USB तर डायरेक्ट ह्याला कनेक्ट नाही होत TV ला, म्हणून HDMI घालायला मग डायरेक्ट लॅपटॉपमधून आपण कास्ट करू स्क्रीन. HDMI आलेलं आहे इथे USB.
HDMI आहे, काढावी लागेल. चला HDMI घेतलेली आहे. आता जाऊया खालती. स्टॉपरच्या तर थांबा, लॉक लावूया पहिला, नंतर बोलतो. तर गाईज बघू शकता HDMI केबल घेतलेली आहे. आता जाऊया खालती पटापट उतरलेलं आहे. तिला जाऊया खालती आणि पिक्चरची काय प्रोग्रेस आहे ते बघूया. बघू शकता आपल्याला एवढ्या रात्री म्हणजे आता जवळजवळ 8 वाजायला आले, तेव्हा दिवसभरातून एका मनुष्याचा फोन आलेला आहे. बघू शकताय, हा मँगलोरवर फोन करतोय. म्हणजे दिवसभरातून ह्याला आत्ता आठवण आले घरी गणपती आहे याची. बघू शकताय किती विसर भोळा माणूस आहे हा. हाच माणूस तो, हाच जो डॉक्टर, जो मेडिकलसाठी गेलेला आहे मँगलोरला. दिवसभरातून आत्ता फोन करतोय. पण मग अजून पुढे काय काय कार्यक्रम आहेत ते पण शूट करायचे आहेत अजून. तर गाईज आत्ता रात्रीच्या जेवणाआधीची आरती चालू होते. बघू शकता आत्ता रात्रीचे जवळजवळ 9 वाजले आहेत. त्याच्या आत्ता मग आरती शूट करू, नंतर बस जेवूया. जेवण वगैरे झालं की परत थोडंसं एक बुलेट आता स्वागत आलं आहे, एक राऊंड वगैरे मारून येऊ पेणमध्ये आणि नंतर पुढचं शूट करूया. तर गाईज आत्ता आपलं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आत्ता सगळे खालती नाचणार आहेत. आणि त्यात आपण एक मस्त 3 पत्त्यांचे कळेल गुलामचोरचे. त्यात गुलामचोरचे ते दुसऱ्या व्हायच्यामध्ये आयफोनमध्ये क्लिप्स आहेत. आणि आत्ता सध्या आपण त्या दिवशी आपलं स्वागत आता आलेलं आहे अलिबागवरून. तरी आपण त्या दिवशी फॉगलॅम्प बसवलेले ते टेस्ट करण्यासाठी आपण आलेलं. बघू शकतो बुलेटवरती लावलेत. सध्या ही जी आता मेन लाईट बंद करूया आपण, हेडलाईट आहे ती. आत्ता बघूया. आणि सरळ पाहिजे ती, सरळ पाहिजे. काढ ना गाडी, काढ ना. हा सरळ लावून बघू एकदा तिला. इकडं काय दिवसात नाही चिकट असेल हो सावकाश. बस 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 सरळ सरळ टर. बस आता बघूया आपण. अरे हेडलाईट वगैरे बेकार काम आहे का. ही बघू शकता येल्लो लाईट. जरा सेटिंग करून घेऊया त्याची. तर गाईज आता आपलं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आपण सध्या थोडासा लेट झालं म्हणजे आपण शूट करण्यासाठी बाहेर आलतो. म्हणून आता बाहेर आपल्याला जायचं आहे एक ह्याच्यासाठी. नाचायची सुरुवात केलेली आहे. त्याच्यात पण पत्ते वगैरे खेळलेलो, थोडे 3 डाव खेळलेलो फक्त. गुलामचोरचे त्यात स्वागत आता गुलामचोर झालेला आहे एकदा. अरे डोळ्यात चालले रे ती. आणि आता सध्या शूट बघा कशाच्या लाईटीवर चाललाय गाडीच्या. ए बस बघा आता डिप्पर कसं चालवलं याचा. अप्पर चालू कसं गाडी बंद तरी. अरे अप्पर चालू कसं आता तसं लॉक करून ठेवलेला. गाडीच्या लाईटीवरती आता मी हे करत होतो. येऊ शकताय हेला हजडला हे मला पाडायला रे. माझे घेईल गणिता ताई, माझे घेईल गणिता.
तर मित्रांनो आता पण स्वागताला विचार कसं वाटतंय? अरे तो आपला गुलामचोर आहे त्याच्यामुळे मी छान वाटतंय. नाही हा स्वतः गुलामचोर झाला की माझ्या नाव ढकललंय. आता तुम्ही ठरवा कोण गुलामचोर आहे आणि कोण नाही आहे ते. सिटू बघून वाटतो ना काय गमत काही बोलतोय सध्या शूट बघा कशावर चाललंय. बारक्या बॅटरी घेऊन शूट करायला लागतं काळे कावळा. अरे भाई सध्या सगळी शूटिंगची तयारी झालं. लाईटिंगला पॉवर बँक द्यायला लागतं भेटी बॅकअपच देत नाही. आणि साऊंड सिस्टम जरा आणि त्या बॅटरी आहे साऊंड सिस्टम थोडासा चेंज करायला आधी आतमध्ये इंटरमध्ये आता आउटडोरमध्ये करायला लागेल ना ते जरा चालू आहे. याच्या नादी लागू नका. करेक्ट ब्रदर करेक्ट. अरे भाई मी दे एडिटिंग ताली. अरे पण मी कॅमेरा एडिटिंगमध्ये कट करू शकतो. अरे ते चाल मला आता नाचाचा कार्यक्रम थांबवलेला आहे. सध्या मक्के वगैरे खायचं जरा एक कार्यक्रम झाला तर सध्या वाजलेत 11:15 वाजता आरती आहे. मग थोडं मक्के वगैरे खाऊया. बाहेर सगळे खात आहेत. येणाऱ्या स्पीकर लावले आहेत सध्या वेळ थोडा वेळ. आपल्याला आपण एक घे मोठे प्लेट आणा 4-5 जणांमध्ये एक देऊ. तर मित्रांनो आता रात्रीचे 12 वाजलेले आहेत आणि आता शेवटची आरती घ्यायची आहे. त्यासाठी दादा आंघोळीला गेले. तो दादा आंघोळ करीसपर्यंत आता पण तसं टाईमपासच करतो. तिथपर्यंत रवी दादा काय ते बोलतोय. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भाईने बोला आहे ना तो करणे का. तर काही आता फायनल दादाची आंघोळ झाल्यानंतर पण चाललेलं आरती करायला. तर होते रेडी झालेले आहेत. हे बघू शकता. तर गाईज आता फायनल आरती वगैरे झालेली आहे.
आत्ता आपण झोपायची तयारी चालू आहे सगळ्यांची. ते बघू शकता झोपतात सगळे आता. हे सगळे झोपतात आता. आता भेटूया उद्या सकाळी सगळा फ्रेश वगैरे होऊन. आता आजचा आपण इथेच एंड करूया. पण हे दोन्ही एकत्रच होते उद्याचा आणि आजचा. तर उद्या वगैरे विसर्जन वगैरे त्याचं पण शूट करूया. तर उद्या सकाळी भेटूया.